श्रोते हो, आज आपण चित्रकाव्य हा विषय घेतलेला होता आणि ज्यामध्ये आपण एक हृदयस्पर्शी असं चित्र दिलेलं होतं, ज्यामध्ये बोटीमध्ये वडिलांनी मासे पकडण्यासाठी गळ टाकलेला आहे. शेजारी एक मुलगा बसलेला आहे आणि तो विचार करतोय की वडील मला आता माझ्यासाठी जेवण आणणार माशाचं, आणि खाली जो गळ गेलेला आहे त्या गळाच्या शेजारीसुद्धा त्या माशाचं एक छोटंसं पिल्लू आहे आणि ते विचार करतंय की वरून कोणीतरी अन्न जे आहे ते सोडलेलं आहे आणि माझे पापा आता माझ्यासाठी अन्न आणणार आहेत. असं हे परस्पर विसंगत असं दृश्य दर्शवणारं चित्र जे आहे ते आपण आपल्या आजच्या शोमध्ये घेतलेलं होतं आणि ज्यावर आपल्या सर्व मान्यवरांनी, अगदी भारतातल्याच नाही तर जगभरातल्या मान्यवरांनी सुंदर असा प्रतिसाद दिलेला होता श्रोते हो. आणि मी माझ्या एका कवितेमध्ये लिहिलंय की बापाचे अस्तित्व कुठेच दिसत नसते. बापाचे अस्तित्व कुठेच दिसत नसते कारण बाप पैसे कमवण्याचे यंत्र असते. बापाचे अस्तित्व कुठेच दिसत नसते कारण बाप पैसे कमवण्याचे यंत्र असते. बाप म्हणजे कायम रागीट, चिडका, निक्रूर. बाप म्हणजे कायम रागीट, चिडका, निक्रूर. थकूनही नसतो डोळ्यांना कधी अश्रूंचा पूर. थकूनही नसतो डोळ्यात कधी अश्रूंचा पूर. बाप असतोच कायम झालेला उपेक्षित. बाप असतोच कायम झालेला उपेक्षित. स्वतः अडाणी असून मुलांना करतो शिक्षित. स्वतः अडाणी असून मुलांना करतो शिक्षित. कथा कादंबरी कवितेत नाही उल्लेख, बापाच्या कष्टावर नसतो साधा लेख. कथा कादंबरी कवितेत नाही उल्लेख, बापाच्या कष्टावर नसतो साधा लेख. बाप एक कुटुंबाचा खंबीर आधार. बाप कुटुंबाचा एक खंबीर आधार, जगणं सुखद करतो झेलून स्वतःवर वार. बाप एक कुटुंबाचा खंबीर आधार, जगणं सुखद करतो झेलून स्वतःवर वार. जिवंतपणी बाप फक्त कटकट वाटतो. जिवंतपणी बाप फक्त कटकट वाटतो. बाप गेल्यावर पोरकं वाटून हंबरडा फुटतो. बाप गेल्यावर पोरकं वाटून हंबरडा फुटतो. बाप तर सावलीचा अथांग वटवृक्ष. बाप तर सावलीचा अथांग वटवृक्ष, बाप नसल्यावर सारं जीवन वृक्ष. बाप तर सावलीचा अथांग वटवृक्ष, बाप नसल्यावर सारं जीवन वृक्ष. जास्त काही नको त्याला फक्त सन्मान द्या. जास्त काही नको त्याला फक्त सन्मान द्या. तुमच्या व्यस्त जगात आपुलकीचं थोडंसं स्थान द्या. तुमच्या व्यस्त जगात आपुलकीचं थोडंसं स्थान द्या. तर वडिलांप्रतीचे भाव व्यक्त करणारी माझी ही कविता होती श्रोते हो. आणि आपल्याला माहीत आहे की जो कमवता असतो, मग वडील जेव्हा घराबाहेर पडतात ते कमवून आणत असताना त्यांना जो काही त्रास होतात तो त्रास ते कधीही कुणाला दाखवत सुद्धा नाहीत. आणि श्रोते हो, दुःख तर तेव्हा होतं, काळीज तर तेव्हा पिळवटून निघतं जेव्हा स्वतःच्याच आईवडिलाला एखादा मुलगा आळंदीसारख्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी स्वतःच्या रिक्षामध्ये नेऊन तिथं तो सोडून परत गावी येणार असतो. म्हणजे आई वडिलांना बेवारशासारखं जेव्हा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सोडण्याचा विचार मनामध्ये येणं, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी सोडून त्यांना चुकवून पळून जाणं, यासारखं दुसरं दुर्दैव, अमानवीयता कुठलीही नाही. आणि आपण स्वतःसुद्धा हा व्हिडिओ गेल्या 1-2 महिन्यापूर्वी सोशल मीडियावर पाहिला असेल, खूप व्हायरल झाला होता. ही स्वतःच्या मुलाने स्वतःच्या रिक्षामध्ये आळंदीला आपल्या आईवडिलांना सोडलं आणि त्यांना चुकवून तो घरी येत होता. वृद्ध होते ते, थंडीचे दिवस होते, जवळ काहीच नव्हतं. तेथील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्या मुलाला पकडलं, त्याच्याशी बोलणं केलं आणि नंतर पुढं त्याचा जो आहे तो समजावून सांगून तो विषय मिटवला. परंतु खूप दुःख होतं जेव्हा स्वतःच्या पोटचा मुलगा, ज्याला आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे सांभाळलं, तो अशा कृत्य करण्याच्या स्टेजला येतो श्रोते हो. तर कमवता जो व्यक्ती असतो, मग त्यात आई असो किंवा वडील असो, मी जाणून बुजून या गोष्टी रिपीट करतोय श्रोते हो, कारण कमवत्या व्यक्तीमध्ये केवळ दरवेळी वडीलच कुटुंबाची जबाबदारी सांभाळतात असं नसतं. तर त्यामध्ये नात्यातले कुणीही असू शकतात. थोरली बहीण असू शकते, थोरला भाऊ असू शकतो, आई असू शकते, वडील असू शकतात. तर त्यांचा निश्चितपणे सन्मान करा. आणि श्रोते हो, आजच्या शोमधल्या पुढच्या आपण एका रचनेकडे वळतोय आणि जी आपल्याला पाठवलेली आहे संग्राम दावणगावे, राहणार थोडगा, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथून. आणि भूक शीर्षकाखाली सर लिहित आहेत की थंड पाण्यात बसते भुकेचे चटके पोटात. थंड पाण्यात बसते भुकेचे चटके पोटात. कोळ्याचे लेकरू वाट पाहे काही येईल का ताटात. कोळ्याचे लेकरू वाट पाहे काही येईल का ताटात.
जरी गळ अडकली तोंडात, जरी गळ अडकली तोंडात तरी घास नक्की कोणाच्या पोटात, जरी गळ अडकली तोंडात तरी घास नक्की कोणाच्या पोटात. भूक ज्याची शमली तो जगतो थाटात, भूक ज्याची शमली तो जगतो थाटात. तर खूपच हृदयस्पर्शी असे भाव मांडणारी ही रचना होती. आपण दिलेल्या चित्राला अगदी साजेशी ही रचना. आणि श्रोते हो, जेव्हा जेव्हा संधी मिळेल, ज्या ज्या ठिकाणी संधी मिळेल आणि तुम्हाला जेव्हा जेव्हा सेवा करण्याची संधी मिळेल, तेव्हा निश्चितपणे भुकेल्याच्या मुखी घास घाला. तुमच्या ऐपतीप्रमाणे, तुमच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे जेव्हा जेव्हा तुम्हाला करता येईल, मग ते सण असतील, सूद असतील, काही कार्यक्रम असतील, कोणतेही ऑकेजन्स असू द्या, तुम्ही जरूर भुकेल्यांच्या पोटी अन्न घालण्याचं हे परमकर्तव्य जे आहे, पुण्याचं जे काम आहे ते करत राहिलं पाहिजे श्रोते हो. आणि पुढच्या एका सुंदर कवितेकडे आपण वळूयात श्रोते हो. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे कवी प्रमोद शंकरराव हामंद, आरोग्यसेवक, राहणार भाडू उमरी, तालुका पांढरकवडा, जिल्हा यवतमाळ येथून. आणि चित्र आठोळी सरांनी पाठवलेली आहे. सर लिहित आहेत की भूक पोटात दोघांच्याही लेकराच्या, भूक पोटात दोघांच्याही लेकराच्या आशा दोन घासाची आहे, भूक पोटात दोघांच्याही लेकराच्या आशा दोन घासाची आहे. बाप लागणार गळाला एकाच्या लेकरासाठी जीव मुठीत आहे. वा, बाप लागणार गळाला एकाच्या लेकरासाठी जीव मुठीत आहे. एका परिवाराला मिळते आनंदाने दुसरा परिवार उपाशी आहे, एका परिवाराला मिळते आनंदाने दुसरा परिवार उपाशी आहे. बाप तो बापच असतो, बाप तो बापच असतो, संसाराचा तो खरा धुरकरी आहे, संसाराचा तो खरा धुरकरी आहे. तर वडिलांप्रती अतिशय अप्रतिम असे भाव मांडणारी सुंदर अशी ही 8 ओळींची कविता होती श्रोते हो. कारण बाप हा बापच असतो. अतिशय समर्पक असे भाव सरांनी मांडलेले आहेत. आणि पुढच्या एका कवितेकडे आपण वळूयात श्रोते हो, जी आपल्याला पाठवलेली आहे मृणालिनी भणगे, पुणे सिटी येथून. आणि मॅडमनी गळ या शीर्षकाखाली एक रचना पाठवलेली आहे. मॅडम लिहित आहेत की लेकरे पाहती वाट मासा कधी लागेल गळास, लेकरे पाहती वाट मासा कधी लागेल गळास. मुलांच्या भुकेसाठी बाप पकडतो माशास, मुलांच्या भुकेसाठी बाप पकडतो माशास. एकाची भूक होई दुसऱ्याचे मरण, एकाची भूक होई दुसऱ्याचे मरण. न्याय असा जगाचा याचे नको विस्मरण, न्याय असा जगाचा याचे नको विस्मरण. आणि खरं आहे की प्रत्येकाने हे लक्षात ठेवलं पाहिजे की एकाची भूक भागवण्यासाठी दुसऱ्याचा बळी जातो. आणि जेव्हा आपण आपलं कर्तव्य करत असतो, जेव्हा आपल्यापाशी आपल्या क्षमतेपेक्षा, आपल्या गरजेपेक्षा काही असेल, तर त्यातला छोटासा अगदी खारीचा वाटा ज्याला आपण असं म्हणतो, तो आपण इतरांसाठी करत राहिलं पाहिजे श्रोते हो. खूपच अप्रतिम असे भाव मांडणारी ही रचना होती श्रोते हो. आणि या सुंदर रचनेनंतर 2 चारोळ्यांकडे आपण वळूयात. आणि ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत महारुद्र पोपडे, परभणी येथून. आणि सर लिहित आहेत पहिल्या चारोळीत की बापाला काळजी आपल्या पोरांची, उपाशी पोटी लेकुरे वाट पाहती पित्याची. बापाला काळजी आपल्या पोरांची, उपाशी पोटी लेकुरे वाट पाहती पित्याची. 2-4 मासळी गावेल हाताशी, 2-4 मासळी गावेल हाताशी. भूक मिटेल ही आस लेकराशी, भूक मिटेल ही आस लेकराशी. खूपच भावस्पर्शी अशी ही चारोळी होती श्रोते. आणि पुढच्या चारोळीमध्ये सरांनी लिहिलंय की भाळी चिंता असे पित्याला 4 मासे लागो गळाला, भाळी चिंता असे पित्याला 4 मासे लागो गळाला. लेकराची भूक भागविण्या कष्ट होती हो बापाला, लेकराची भूक भागविण्या कष्ट होती हो बापाला. आणि खराई श्रोते हो, सरांनी अतिशय समर्पक असे भाव मांडलेले आहेत की लेकराची भूक भागवण्यासाठी खरंच मातापित्यांना खूप कष्ट सोसावे लागतात, परंतु त्याची झळ जी आहे ती मुलांपर्यंत पोचू देत नाहीत आईवडील. म्हणून मुलांना त्याची किंमत नसते, मुलांना त्याची जाणीव नसते. हल्लीच्या पिढीतली मुलं विशेषतः, मी त्या सर्व मुलांना, त्या सर्व मित्रमैत्रिणींना एक नम्र विनंतीसुद्धा करेन की तुम्ही कधीही तुमच्या इतर मित्रमैत्रिणींची तुलना करू नका. कारण प्रत्येकाची आर्थिक परिस्थिती ही वेगळी असते आणि तुम्ही तुमच्या स्वतःच्या आर्थिक परिस्थितीप्रमाणे तुम्ही आयुष्य जगा, तुम्ही जीवनामध्ये तडजोड करायला शिका, तुम्ही काहीतरी बना. आणि जेव्हा तुम्ही काहीतरी बनाल, आयुष्यामध्ये नाव कमवाल, तुम्हाला चांगली नोकरी, चांगल्या व्यवसायामध्ये सेटल व्हाल आणि जेव्हा तुम्ही कमवते व्हाल, तेव्हा निश्चितपणे तुम्हाला आर्थिक स्वातंत्र्य जे आहे ते मिळणारच आहे.
कारण आत्ता सध्या तुमचे आईवडील कोणत्या परिस्थितीमधून तुमचं शिक्षण करत आहेत, कोणत्या परिस्थितीमधून ते तुम्हाला लहानाचं मोठं करत आहेत याची कदाचित तुम्हाला जाणीव नसेल. कारण ते आयुष्याशी जे लढत आहेत, ते जे संघर्ष करत आहेत, ते जे त्याग करत आहेत, ते जे स्वतःच्या इच्छा मारत आहेत त्याची झळ कदाचित ते तुमच्यापर्यंत पोहोचू देत नाहीत. त्यामुळं निश्चितपणे याचा जरूर विचार करा, हट्ट जरूर करा, परंतु हट्ट हा कुवतीपेक्षा जास्त नसला पाहिजे असं मला वाटतं. श्रोतेहो, आणि याबरोबरच पुढच्या एक आपण रचनेकडे वळूयात. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे डॉक्टर जतीन काजळे, जामखेड जिल्हा अहमदनगर येथून. आणि सरांनी लिहिलं आहे, पिलांना नाही माहीत घ्यावे लागते संकट, पिलांना नाही माहीत घ्यावे लागते संकट, एका एका घासासाठी असते कष्ट अफाट, एका एका घासासाठी असते कष्ट अफाट, बाप सदा खस्ता खातो जीव संकटा टाकून, बाप सदा खस्ता खातो जीव संकटा टाकून, घेतो पोटाला चिमटा देण्या पिला घास छान, घेतो पोटाला चिमटा देण्या पिला घास छान. खूपच भावस्पर्शी अशी ही रचना होती श्रोते हो. आणि खरंच पिलांना माहीत नसतं की एका एका घासासाठी किती मोठा संघर्ष असतो. आणि हीच गोष्ट आत्ता आपण बोलत होतो श्रोते हो. कारण खूप साऱ्या कष्टानंतर आपल्याला जे आयुष आराम, जी सुख समृद्धी असते ती आपल्याला बघायला, उपभोगायला मिळत असते. आणि श्रोते हो, पुढच्या एका सुंदर चारोळीकडे वळूया. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे डॉक्टर अशोक शिंदे, आश्वी, तालुका संगमनेर, जिल्हा अहमदनगर येथून. आणि सरांनी लिहिलं आहे की बापावरती विसंबते जग, बाप जगाचा नसे आंधळा, बापावरती विसंबते जग, बाप जगाचा नसे आंधळा, जीव जीवाचे जीवन आहे, जीव जीवाचे जीवन आहे, दैवाचा हा खेळ आगळा, दैवाचा हा खेळ आगळा. आणि खरं आहे श्रोते हो, चारच ओळीमध्ये अतिशय अप्रतिम असे भाव सरांनी मांडलेले आहेत की एक जीव हा दुसऱ्या जीवाचे जीवन आहे आणि दैवाचा हा आगळा खेळ आहे. आणि खरंच दैवाचा हा आगळा खेळ कधीच कोणाच्या लक्षात येणार नाही श्रोते हो. कारण निसर्गाचा जो खेळ आहे, आपण जंगलामध्ये सुद्धा पाहतो की एक प्राणी दुसऱ्या प्राण्यांना ची शिकार करून ते जगत असतात. आणि श्रोते हो, याबरोबरच पुढच्या दोन चारोळ्यांकडे वळूयात. आणि ज्या आपल्याला पाठवलेल्या आहेत प्रतिमा अरुण काळे, निगडी प्राधिकरण, पुणे येथून, ज्या की शिक्षिका, लेखिका आणि कवयित्री आहेत. पहिल्या चारोळीमध्ये त्या लिहित आहेत की बाप माणूस जीवनात आहे भक्कम आधार, बाप माणूस जीवनात आहे भक्कम आधार, रात दिन कष्ट करून देतो जीवना आकार, रात दिन कष्ट करून देतो जीवना आकार. खूपच अप्रतिम अशी चारोळी होती श्रोते हो, वडिलांबद्दलचे भाव व्यक्त करणारी. आणि दुसऱ्या चारोळीमध्ये त्यांनी लिहिलंय की बाप आपल्या जीवनात अथांग मायेचा सागर, बाप आपल्या जीवनात अथांग मायेचा सागर, लेकरांच्या भुकेसाठी भरे कष्टाने प्रेमाची घागर, लेकरांच्या भुकेसाठी भरे कष्टाने प्रेमाची घागर. खूपच अप्रतिम अशा या दोनही चारोळ्या होत्या श्रोते हो, की लेकराच्या भुकेसाठी कष्टाने तो प्रेमाची घागर भरतो. आणि मुलांनी किंवा इतर कुटुंबियांनी ठरवायचं आहे की जो आपली प्रेमाची घागर भरणारी व्यक्ती आहे तर त्याला आपण किती जास्तीत जास्त आनंदात ठेवू शकतो, त्या व्यक्तीला आपण आनंदाचे, सुखाचे किती क्षण देऊ शकतो, आपल्या जीवनामध्ये त्या व्यक्तीला किती उच्च कोटीचं स्थान देऊ शकतो श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका आपण रचनेकडे वळूया. आणि जी आपल्याला पाठवलेली आहे सौ राजश्री धर्मापुरीकर, कुलकर्णी, नांदेड येथून. आणि मॅडमनी पिता शीर्षकाखाली लिहिलंय की कुटुंबासाठी राबतो पिता घासमुखी भरवायला, कुटुंबासाठी राबतो पिता घासमुखी भरवायला, सुखदुःखांना घेऊन सोबत हसत झेलतो कष्टाला, सुखदुःखांना घेऊन सोबत हसत झेलतो कष्टाला, मानवासम अपत्य प्रेम प्राणी मात्रांनाही असते, मानवासम अपत्य प्रेम प्राणी मात्रांनाही असते, लेकरासाठी ते पण आपला जीव गहाण टाकते, लेकरांसाठी ते पण आपला जीव गहाण टाकते. खूपच भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी अशी रचना होती की प्रत्येक पशु, पक्षी, प्राणी यांना आपली मुलं खूप प्रिय असतात. आणि श्रोते हो, आपल्याला माहीत आहे, अनेक आपण घटनाचे व्हिडिओसुद्धा पाहिले असतील की लहान पिलं जी आहेत काही प्राण्यांची, ती कुठं अडकलेली असतील, खिडकीमध्ये असतील, कुठं गटारमध्ये पडलेली असतील आणि त्यांना बाहेर निघता येत नसेल तर त्या आईचा, त्या वडिलांचा जो आटापिटा असायचा त्यांना बाहेर काढण्यासाठी, तर तो आपण स्वतः अनेक सोशल मीडियावरील व्हिडिओमधून सुद्धा पाहिलेला आहे श्रोते हो.